गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण वन प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर आपण 6 पाहतोय. क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड QP युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. ओके, आपल्याला डायग्राम दिले. डायग्राम मध्ये कोणता पार्ट आहे बघा, ट्रायंगल कोणता आहे, MNP हा ट्रायंगल आहे. त्यानंतर आपल्याला काही साइड्स आपल्याला दिलेल्या आहेत. MN ची व्हॅल्यू दिली आपल्याला 25 दिले, NP ची व्हॅल्यू आपल्याला 40 दिले, MP ची व्हॅल्यू आपल्याला 14 दिले आणि QP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं. त्यानंतर हा जो सेगमेंट आहे आणि इथे जे साइन दिले याच्यावरून आपल्याला असं लक्षात येत आहे, हा जो NQ आहे हा काय आहे, बायसेक्टर आहे. कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे, अँगल Nचा. म्हणजे आपण अँगल बायसेक्टर थेरमच्या साहाय्याने हे एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. तर काय म्हणता येईल बघा, तर इन ट्रायंगल, ट्रायंगल कोणता आहे, MNP. इन ट्रायंगल MNP इथं अँगल, इथे आपल्याला काय सांगता येईल बघा, बरं आहे का. तर सेगमेंट कोणता, NQ इज अ बायसेक्टर, is a bisector of angle कोणता, N. ओके, हा काय आहे, अँगल N चा काय आहे, बायसेक्टर आहे. बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर आपण इथं थेरम आपण यूज करू शकतो. कोणता थेरम आपल्याला यूज करता येईल, आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरमचं स्टेटमेंट काय सांगून जातं, the bisector of an angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of remaining sides. ओके, त्यानुसार रेशो काय मिळेल बघा, MN upon NP, MN upon NP is equal to MQ upon QP, MQ upon QP. मग आपण इथं फक्त व्हॅल्यू आपण पुट करायचे आणि कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, आपल्याला QP ची व्हॅल्यू फाइंड करायची. बरं, MN ची व्हॅल्यू इथे किती आहे बघा, 25 अपॉन NP ची व्हॅल्यू काय किती आहे बघा, इथं 40 आहे, इज इक्वल टू MQ. MP ची व्हॅल्यू इथे किती आहे, 14 आहे, अपॉन QP. QP ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर पुढे आपल्याला काय करता येईल बघा, आपण ठीक आहे, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. आपल्याला टर्म काय मिळेल, जी किंमत काढायची ते आपण लेफ्ट हँड साइडला घेऊ. आपण 25 इंटू QP, 25 इंटू QP इज इक्वल टू 14 इंटू 40, इज इक्वल टू 14 इंटू 40. अशा प्रकारे व्हॅल्यू आहे. ठीक आहे, पुन्हा आपण 25 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. मग QP इज इक्वल टू 14 इंटू 40 अपॉन 25. अजून सिम्प्लिफिकेशन कसं देता येईल बघा, बरं 5 न भाग होते, 5 5 25, 5 8 ते 40. ठीक आहे, बरं. मग पुन्हा QP इज इक्वल टू, आता व्हॅल्यू काय मिळेल बघा, 14 इंटू 8 अपॉन 5. मग पुन्हा आपल्याला काय म्हणतात बघा, QP इज इक्वल टू 832 अशी 2 ह्याच्याकडे 3, 8 8 आणि 3 11, 112 अपॉन 5. मग फायनली आपल्याला व्हॅल्यू मिळून इथं जाईल, QP इज इक्वल टू 5 दुनी 10 राहिलं 1, पुन्हा 5 दुनी 10 राहिलं 2, 2 वरती 0 घेतला, बरं आहे का, 5 20, 22.4 काय म्हणता येईल आपल्याला, युनिट्स. ओके, हे आपल्याला आन्सर मिळाला. पॉज करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इन ट्रायंगल एलिमेंट, ट्रायंगल कोणता आहे, LMN. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा आपल्याला, रे MT बायसेक्ट्स अँगल एलिमेंट. LMN ला काय करतोय, बायसेक्ट करतोय. म्हणजे इथं अँगल बायसेक्टर आपल्याला यूज करायला पाहिजे. LM ची व्हॅल्यू 6 दिले, MN ची व्हॅल्यू 10 दिले, TN ची व्हॅल्यू आपल्याला 8 दिले आणि LT ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. अगदी सिंपल, प्रिवियस क्वेश्चन आपण पाहिलं होतं त्याच प्रकारे आहे. आपल्याला काय म्हणता येईल बघा, इन ट्रायंगल, ट्रायंगल कोणता, LMN. इन ट्रायंगल एलिमेंट, तर आपल्याला काय सांगितलंय बघा, रे MT बायसेक्ट्स, रे MT बायसेक्ट्स अँगल कोणता, अँगल LMN. रे MT हा अँगल कोणता, LMN ला काय करतोय, बायसेक्ट करतोय. ठीक आहे, मग त्याच्यावरून आपण थेरम आपण यूज करतोय, कोणता थेरम, ओके, अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम नुसार रेशो काय बघा, LM अपॉन MN, LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN, इज इक्वल टू LT अपॉन TN. आता आपण व्हॅल्यू पुट करूया. LM ची व्हॅल्यू आपल्याला दिली बघा, किती दिले, 6 दिले, अपॉन MN ची व्हॅल्यू किती दिले, 10 दिले, इज इक्वल टू LT आपल्याला काय सांगितलं बघा, फाइंड करायला सांगितलं आहे, अपॉन TN ची व्हॅल्यू किती येतात, 8 आहे. ठीक आहे, पुन्हा आपण इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. ओके, आपल्याला टर्म काय मिळेल बघा, तर 10 इंटू LT, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, 10 इंटू LT
इज इक्वल टू 6 इंटू 8 इज इक्वल टू 6 इंटू 8. आपल्याला एल टी इज इक्वल टू ओके खाली काय मिळाली 6 इंटू 8 अपॉन 10. पुन्हा एल टी इज इक्वल टू बरं 6 इंटू 8 खाली किती येते 48 येते आणि अपॉन खाली किती आहे 10 आहे. फायनली आपल्याला एल टी इज इक्वल टू 10 ने डिवाइड केल्यामुळे एक डेसिमल पॉईंट सरकणार आणि खाली किती मिळेल आपल्याला 4.8. आन्सर काय त्याचं 4.8 युनिट्स. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा इन ट्रायंगल एबीसी. हा ट्रायंगल कोणता आहे एबीसी. सेगमेंट बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी. हा जो सेगमेंट बीडी आहे हा बायसेक्ट करतोय कोणत्या अँगलला अँगल एबीसी. म्हणजे इथं अँगलला काय करतोय हा बायसेक्ट करतोय. एबी ची व्हॅल्यू आपल्याला x दिले एबी ची व्हॅल्यू x दिले बीसी ची व्हॅल्यू आपल्याला x+5 दिले एडी ची व्हॅल्यू आपल्याला x-2 दिले आणि डीसी ची व्हॅल्यू आपल्याला x+2 दिले. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू दिले आणि कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पर्टिक्युलर आपल्या किमती दिल्या जातात. आता याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल दिले त्याची व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर आपण नेहमीनुसार आपल्याला काय म्हणता येईल बघा आपल्याला इन ट्रायंगल कोणता आहे एबीसी. काय सांगितलं आपल्याला सेगमेंट कोणता बीडी बायसेक्ट्स सेगमेंट बीडी बायसेक्ट्स अँगल कोणता आहे एबीसी. बरं का बायसेक्ट जर का करत असेल म्हणजे आपल्याला x ची फाइंड करायची आहे म्हटल्यानंतर आपण इथं थेरम आपण यूज करू शकतो कोणता अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरम. बरं का तर आपल्याला काय लिहिता येईल बघा बायसेक्ट न झालेल्या ज्या दोन साइड्स आहेत म्हणजे त्यानुसार काय लिहिता येईल आपल्याला रेशो AB अपॉन BC AB अपॉन BC इज इक्वल टू बायसेक्टरमुळे थर्ड साइडचे जे डिव्हिजन झाले तो एक रेशो घ्यायचा म्हणजे काय लिहिणार आपण AD अपॉन BC AD अपॉन BC आपण ओके. आपण किती आपण प्रूव्ह करू इथं AB ची व्हॅल्यू इथं काय बघा x आहे x न BC ची व्हॅल्यू इथं काय आहे x+5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू इथं काय आहे x-2 अपॉन BC ची व्हॅल्यू काय येतं x+2. ठीक आहे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आपण काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल बघा x इंटू x+2 ब्रॅकेट आपण घेतला मल्टिप्लिकेशन x इंटू x+2 इज इक्वल टू आता हे मल्टिप्लिकेशन काय बघा x-2 इंटू x+5 दोन ब्रॅकेट करू x-2 इंटू x+5. ठीक आहे आता सिमिलर पार्ट येईल बघा काय x इंटू x प्लस x इंटू 2x. राईट हा ब्रॅकेट काय केला इथं आपण सॉल्व्ह केला. ह्या स्टेप मध्ये काय होईल बघा पहिल्यांदा आपण या x ने या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं काय x+5 पुन्हा सेकंड व्हॅल्यू यामध्ये कोणती आहे -2 पुन्हा एकदा संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय पुन्हा एकदा व्हॅल्यू x+5. पुढे काय आपल्याला मिळेल बघा की असे मिळेल काय x² + 2x इज इक्वल टू x इंटू x व्हॅल्यू काय मिळते x² येते x इंटू +5 आता हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. आता -2 मल्टिप्लाय करूया -2 इंटू x -2 इंटू +5 10 आणि साइन कोणते येईल मायनस. आता बघा आता तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे की समजा सिमिलर टर्म जर का इक्वल टू साइनच्या दोन्ही बाजूस असेल तर ती काय होते कॅन्सल होते म्हणजे इथलं हे जे x² आहे आणि हे x² काय होईल कॅन्सल. ओके टर्म काय राहिलेली टर्म आपण इथं लिहू काय आहे टर्म इथं x इज इक्वल टू इथं व्हॅल्यू +5 -2 व्हॅल्यू काय मिळते 5x - 2x व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 3x मिळेल. ओके आणि इथं व्हॅल्यू काय आहे -10. आता पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करूया बघा आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे x ची टर्म आपण एका बाजूला घेऊ बरं का. आता -10 पलीकडे आल्यानंतर +10 झालं. ओके बरं पुन्हा इथे व्हॅल्यू काय आहे ते 3x आहे आणि +2x पलीकडे गेल्यानंतर -12 पुन्हा इथे व्हॅल्यू काय राहते 10 इज इक्वल टू 3x - 2x व्हॅल्यू काय राहते x म्हणजे आपल्याला x चीच व्हॅल्यू पाहिजे होती ती व्हॅल्यू किती आली 10